मुरबाड ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना अत्यावश्यक तसेच सुसज्ज सुविधा मिळाव्यात या दृष्टिकोनातून आमदार किसन कथोरे यांच्या पाठपुराव्यातून व ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांच्या मार्गदर्शनातून त्याचबरोबर मुरबाड ग्रामीण रुग्णालयाचे नेत्र शल्यचिकित्सक तथा वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संग्राम डांगे यांच्या सहकार्याने आज ठाणे जिल्ह्यात मुरबाडचे ग्रामीण रुग्णालय नंबर 1 म्हणून ओळखले जात आहे। आज येथील नागरिकांनी उपचार घेण्यासाठी ग्रामीण रुग्णालयाला पसंती दर्शवली आहे। डॉक्टरांबरोबर औषधाचा भरमसाठ साठा, सर्व प्रकारच्या तपासण्या उपलब्ध, गर्भवती महिलांचे सीझर डिलिव्हरी, सर्व प्रकारचे तातडीने उपचार, अधिपरिचारिका नागरिकांच्या सेवेस तत्पर व कर्मचारी वर्ग आपली जबाबदारी सांभाळताना दिसत आहेत। असे असताना मुरबाडच्या नागरिकांना गरज होती ती म्हणजे आजाराकरिता डायलिसिस सेवा मिळावी। याकरिता मुरबाड ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस सेवा ही 22 नोव्हेंबर 2024 रोजी सुरू केली। आजपर्यंत मुरबाड ग्रामीण रुग्णालयात 505 रुग्णांनी मोफत डायलिसिस उपचार घेतले असून या डायलिसिस विभागात सेवा देण्यासाठी किडनी विकार तज्ज्ञ डॉक्टर प्रज्वल पवार, डायलिसिस तज्ज्ञ म्हणून नीलम राऊत, दर्शन भोईर तर अधिपरिचारिका प्राजक्ता पडवळ, मेघा पवार, त्याचबरोबर सफाई कामगार मीना धनगर उपलब्ध असल्याची माहिती देत 15 लाखाच्या आसपास रुग्णांची रक्कम वाचली असल्याचे मुरबाड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संग्राम डांगे यांनी आमच्याशी बोलताना माहिती दिली। या सर, आज 500 काहीतरी आपले रुग्ण पूर्ण होत आहेत, त्याबद्दल आपण सेलिब्रेशन जो करत आहेत त्याबद्दल आपण काय सांगा? डायलिसिस HLL आणि महाडायलिसिस तर्फे या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय मुरबाड येथे एक अद्ययावत क्षमतेचं डायलिसिस सेंटर, ज्यामध्ये 5 अत्याधुनिक मशीन उपलब्ध आहेत, तर ते 22 नोव्हेंबर 2024 रोजी सुरू झालेलं आहे। मला सांगायला आनंद होईल की अवघ्या खूप कमी कालावधीमध्ये आज आम्ही 505 डायलिसिसचा आकडा पूर्ण केलेला आहे आणि निश्चितच यामुळे मुरबाड आणि मुरबाड परिसरातील लोकांचे जर आपण एकंदरीत जर कॅल्क्युलेशन केलं तर 15 ते 20 लाख रुपयापर्यंतची बचत ही या डायलिसिस युनिटच्या माध्यमातून जनतेची झालेली आहे, रुग्णांची झालेली आहे। हे डायलिसिस सेंटर चालवण्यासाठी आपल्याकडं किडनी विकार तज्ज्ञ डॉक्टर सुपर स्पेशालिस्ट उपलब्ध आहेत। त्याचसोबत या ठिकाणी आपल्याकडे इन हाऊस मेडिकल ऑफिसर आहेत डॉक्टर प्रजित पवार, त्यानंतर आपल्याकडं 2 कुशल डायलिसिस तंत्रज्ञ आहेत, त्यामध्ये नीलिमा राऊत आहेत, त्यानंतर दर्शन भोईर आहे, त्यानंतर ह्या युनिटमध्ये पेशंटला कुठले कॉम्प्लिकेशन तयार झाल्यास ते मॅनेज करण्यासाठी 2 स्टाफ नर्स प्राजक्ता पडवळ आणि मेघा पवार यासोबत त्यांचं स्वच्छता कर्मचारी स्टाफसुद्धा उपलब्ध आहे। आणि अवघ्या 3 महिन्याच्या पिरियडमध्ये आपल्याकडे टोटल 18 पेशंट रजिस्टर्ड आहेत, त्यापैकी 12 पेशंट ॲक्टिव्ह आहेत। आणि जर विचार केला तर एक महाराष्ट्रातील तालुक्याच्या ठिकाणी कदाचित हे पहिलं सेंटर असेल ज्यांनी हे एवढं उत्तुंग काम करून दाखवलेलं आहे। निश्चितच मी याद्वारे मुरबाड परिसरातील जनतेंना विनंती करतो की जास्तीत जास्त किडनीग्रस्त रुग्णांना या सेवेबद्दल माहिती द्यावी आणि ह्या ठिकाणी मोफत डायलिसिस सेवेस त्यांनी लाभ घ्यावा। प्रणालीमध्ये यामध्ये पेपरलेस रुग्णसेवा ही ह्या ठिकाणी सुरू करण्यात येत आहे, ज्यामध्ये रुग्ण आल्यानंतर त्याचं ABDM कार्ड जे आभा कार्डद्वारे रजिस्ट्रेशन होईल, त्यानंतर त्याला कुठलाच कागद सोबत ठेवायचा नाही, त्याचं प्रॉपर रेकॉर्ड आमच्याकडे मेंटेन राहील। त्यासाठी आपल्याकडं 10 कॉम्प्युटर्स लोकल एरिया नेटवर्क ह्या ठिकाणी आपल्याला सप्लाय करण्यात आलेलं आहे। सुरुवात म्हणून आपण सुरुवातीला OPD काउंटर, त्यानंतर फार्मासिस्ट, त्यानंतर कॅझल्टी म्हणजे जी तात्कालिक सेवा आहे, इमर्जन्सी सर्व्हिसेस, या 3 ठिकाणी आमचं इन्स्टॉलेशन काम पूर्ण झालेलं आहे। बाकी जसे हॉस्पिटलचं वरच्या मजल्याचं काम पूर्ण होईल त्यावेळेस ही सर्व्हिस ही पूर्णपणे त्या ठिकाणी इन्स्टॉल होईल। यावेळी डॉक्टर सुतार, वैद्यकीय सहाय्यक माणिक गायकवाड, क्लार्क संतोष सुरवशे, डॉक्टर प्रज्वल पवार, नीलम राऊत, दर्शन भोईर, प्राजक्ता पडवळ, मेघा पवार, मीना धनगर, चेतन उघडे, प्रवीण सपकाळ, रक्त तपासणी विभाग अधिकारी, ऑफिस विभाग अक्षय तांदळे, योगेश घोडविंदे यांसह अन्य स्टाफ कर्मचारी वर्ग यावेळी उपस्थित होते। गौरव शेलार, युवा महाराष्ट्र, मुरबाड।